महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे झटपट होणारी वाटाणा बटाट्याची भाजी. कसं आहे झटपट होणारी वाटाणा बटाट्याची भाजी आणि पुरी. कांद्याची पेस्ट घेतली आहे, आलं लसूण ठेचून घेतलं आहे, उकडलेले वाटाणे त्याने उकडलेले बटाटे, एक टमाटा घेतला आहे. माझ्याकडे टमाटा कमी, तुम्ही लागला तर जास्त टाकू शकता, पण 2-3 घ्या. धने पावडर आहे, घरगुती गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट आहे. हे सगळं वापरून आपण पुरी भाजी करणार आहोत. बघू शकता तुम्ही तेल तापत ठेवलं आहे. आता आपण याच्यात थोडंसं तेल जास्त राहू द्या. पुरी भाजी म्हटलं की भाजीवर तेल आलंच. मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरे घालूया. नंतर घालूया कढीपत्ता. नंतर आपण कांद्याची पेस्ट, कांद्याची पेस्ट तेल सुटोसर परतून घेऊया. बघू शकता इथे कांद्याने तेल सोडलंय. कच्च्या कांद्याची पेस्ट घेतली त्यामुळे ही चांगली परतू द्या, नाही तर कचरट लागेल. पूर्ण परतू दिली आपण 5 ते 7 मिनटासाठी. आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया, ठेचलेलं आलं लसूण घालूया. आलं लसूणही छान परतवायचं आहे. आलं लसूण आणि छान परतून झालं आहे. आता आपण लाल तिखट घालूया. थोडंसं टाकून कमी पडतं. त्यानंतर गरम मसाला, धने पावडर. गॅस बंद करायचा आहे, मसाला जेवण येईल. त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे. मसाले जवळ मी गॅस बंद केला. आणि चवीनुसार मीठ. नंतर वाटाणे घालूया. मी कुकरला दोन्ही एक सक्ती घेऊन घेतले, म्हणजे खाली बटाटे ठेवले आणि वरून वाटीमध्ये वाटाणे, त्यामुळे दोन्ही एकाच वेळेस कामं होतात. वाटाणे
घालूया. आता आपण घालूया बटाटे. खूप बारीक नाही आणि खूप जाडे नाही ठेवायचे. आता हे थोडेसे चिरून घालायचे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारी भाजी ही. सोप्या पद्धतीने होणारी भाजी आणि खूप वेळ नाही लागत त्याला. थोडंसं पाणी घालूया. मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं. त्यानंतर घालूया हळद. सुंदर अशी पटकन होणारी भाजी. कोणी पाहुणे वगैरे आले पार्टनर बनवते. सीझन आहे म्हणून ओला वाटाणा. एरवी तुम्ही सुका वाटाणा वापरू शकता. रात्रभर भिजत घालायचं. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या. तुम्ही टमाटे भरपूर घाला. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी थोडे कमीच घालते. टमाटा घातला. हे सगळं एकजीव झाल्यानंतर वरून आपण पाणी घालणार आहोत. ग्रेव्ही तुम्हाला किती लागते किंवा शक्यतो याची पुरीबरोबर खायची म्हणून ग्रेव्ही घट्टच ठेवा. आता पाणी घालूया. वाटाणे आणि बटाटे दोन्ही शिजले असल्यामुळे याला 5 ते 7 मिनटं उकळू द्या. तिखट तुमच्या आवडीनुसार.
त्याला 5 ते 7 मिनिटानंतर बघूया. 7 मिनिटं उकळू द्या. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर भाजी आपली इथं झालेली आहे. 5 ते 7 मिनिटं उकळून झाली. ही पुऱ्यांसोबत खायला रेडी आहे. आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ. आपली भाजी रेडी आहे. आता आपण पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे पुऱ्यांसाठी आणि मीठ घेतलं आहे. बाकी मी याच्यात खायचा सोडा वगैरे मी काही घातलेलं नाही आहे. आता मी रवा टाकणार आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ, पाऊण वाटी रवा आणि हे टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. बाकी यात काहीच घालू नका, मोहन वगैरे. त्याच्याने काय होतं की पुऱ्या तेल पित नाही किंवा कडलेलं तेल असं काही घालू नका किंवा गार तेल काहीच घालू नका. तेल पुऱ्या खूप तेलकट नाही हो, याच्यासाठी हेच ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथं पुऱ्यांचं आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपण याला 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. तुम्ही बघू शकता इथं मी मळलेलं पीठ, आपण जे पीठ मळलं होतं पुऱ्यांचं त्याची 10 मिनिटं ठेवले आणि नंतर पोळी लाटून घेतली. खूप जाड नाही, खूप बारीक पातळ नाही, मीडियम साईजची पोळी लाटायची आणि ग्लासाच्या सहाय्याने पुऱ्या करते. साधारण अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या करायच्या आणि बघू शकता खूप जाडे नाही आणि खूप पातळ नाही. आता आपण यात तळून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवलंय किंवा तेल तापलंय. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. मीडियम गॅसवर तळा. छान अशा सुंदर पुऱ्या फुगले आपल्या. आणि हा तेलकटही होती नाही रवा टाकल्यामुळे. साधारण आपला पुऱ्या अशा फुगले अतिशय सुंदर. आता उरलेला मी तळून घेते. तुम्ही बघू शकता आपली पुरी भाजी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.